प्रिय विद्यार्थ्यांनो, आज आपण 10th स्टँडर्ड 4 मार्क्स IMP क्वेश्चन पाहणार आहे. त्यामधले फर्स्ट क्वेश्चन, ट्रायंगल PQR इज राईट अँगल्ड ट्रायंगल. राईट अँगल्ड ॲट Q, वर्टेक्स Q या इथं राईट अँगल आहे. QR इज इक्वल टू B. एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू A. इफ QN perpendicular to PR, then prove that QN is equal to 2AB upon square root of B raised to 4 plus 4A square. हा IMP क्वेश्चन आहे. त्याचबरोबर खूप इझी आहे. प्रथम एक आपण काम करूया, जो गिवन पार्ट आहे तो लिहूया. इथं वरती पहा, QR इज इक्वल टू B, राईट. QR is equal to B and area of triangle PQR is equal to A. Area of triangle PQR is equal to A. आपल्या सर्वांना एक गोष्ट माहिती आहे, एरिया ऑफ ट्रायंगल फॉर्म्युला. फर्स्ट वी राईट फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल is equal to 1/2 into base into height. Base into height. Now area of triangle PQR is equal to 1/2 into, here base is QR and height is PQ. We put the values of area of triangle PQR. Area of triangle PQR is equal to A is equal to 1/2 into value of QR is B into PQ as it is. आता बघा, हे 2 आणि B हे लेफ्ट साईडला घेऊया, म्हणजे हे 2 डिवाइड आहे इथं, ते 2 मल्टिप्लाय होणार 2A, आणि हे B न्यूमरेटरला आहे ते काय येणार, डिनॉमिनेटरला येणार. म्हणजे PQ इज इक्वल टू 2A/B हे मिळालेलं आहे. PQ इज इक्वल टू 2A/B. आता आपल्याला बघा, इथं QR इक्वल टू B माहिती आहे, PQ इक्वल टू माहीत झालं, तर पायथागोरसनं फक्त PRची व्हॅल्यू काढायची आहे. बघा काय लिहायचं, इन ट्रायंगल PQR, इन ट्रायंगल PQR, angle PQR is equal to 9 degree. So we use Pythagoras theorem. By Pythagoras theorem, hypotenuse is PR. Therefore PR square is equal to PQ square plus QR square. PR square as it is equal to PQ square 2A/B आहे. बघा इथं ब्रॅकेटचा यूज करूया, 2A/B ब्रॅकेट स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर, व्हॅल्यू ऑफ QR इज B स्क्वेअर, 2 स्क्वेअर इज 4, A स्क्वेअर इज A स्क्वेअर अपॉन B स्क्वेअर, B स्क्वेअर इज B स्क्वेअर. आता इथं बानो आपला डिनॉमिनेटर इथं B रेज टू 2 आहे, म्हणजे B स्क्वेअर आहे, तर या B स्क्वेअरने तर मल्टिप्लाय करायचं, म्हणजे डिनॉमिनेटर इक्वल होईल, म्हणजे 4A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर इंटू B स्क्वेअर B रेज टू 4 होल डिवाइड बाय B स्क्वेअर. दिस इज द व्हॅल्यू ऑफ PR स्क्वेअर. नाउ टेकिंग स्क्वेअर रूट, PR is equal to बघा बानो, न्यूमरेटरला 4A स्क्वेअर आहे आणि मध्ये प्लस आहे, त्यामध्ये स्क्वेअर रूट निघणार नाही, ते स्क्वेअर रूटमध्ये घेऊया. 4A स्क्वेअर प्लस B रेज टू 4
आणि डिनॉमिनेटरला इथं बी स्क्वेअर आहे, त्यामुळे त्याचं स्क्वेअर रूट निघणार, त्यामुळे नुसतं काय येणार बी येणार आहे. ही आली आपली पी आरची व्हॅल्यू. ओके. आता पुन्हा एकदा आपण एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला यूज करूया. काय सांगितलं मला बघा, एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला यूज करूया. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 1/2 इंटू बेस. आता आपण बेस पी आर घेऊया. काय करूया, इथं पहा बानो, बेस आपण कुठला घेऊया, हा पी आर हा बेस घेऊया आणि ही क्यू एन ही हाईट घेऊया. म्हणजे बेस पी आर आणि हाईट कोणती क्यू एन. व्हॅल्यू पुट करूया बघा बरोबर आहे का. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आरची व्हॅल्यू आपण वरती लिहिली आहे ए इज इक्वल टू 1/2. आत्ता आपण पी आरची व्हॅल्यू काढलेली आहे वरती बघा, स्क्वेअर रूट ऑफ 4a² प्लस b⁴ अपॉन बी इंटू क्यू एन. सॉरी क्यू एन आता आपण काय करायचं आहे, फक्त राईट साईडला जे क्यू एन आहे ते आहे असं लिहायचं, बाकी सर्व लेफ्ट साईडला घ्यायचं आहे. आता हे 2 आणि हे बी हे येणार न्यूमरेटरला, म्हणजे ए इंटू 2b होणार आणि जे वरती आहे स्क्वेअर रूट ऑफ 4a² b⁴ हे येणार डिनॉमिनेटरला. म्हणजे काय आलं, 4a² प्लस b⁴. म्हणजेच काय आलं बघा बानो, फायनल आन्सर इथं बघा a इंटू 2b आहे म्हणजेच 2ab अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 4a² प्लस b⁴ इक्वल टू क्यू एन. पहा आपलं जे प्रूव्ह दॅट सांगेल तेच आहे का बघा, 2ab अपॉन इथं पाहू शकताय 2ab अपॉन स्क्वेअर रूट ऑफ. ॲन्सर आलेलं आहे. खूप सोपं आहे. म्हणजे काय केलं सगळ्यांना कळलं, एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला यूज केला, त्यात एरिया ऑफ ट्रायंगलची व्हॅल्यू पुट केलेली आहे आणि